नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। वास्तुशास्त्रानुसार घरात या दिशेला स्वस्तिक काढल्याने घरामध्ये पैशाची आवक वाढण्यास मदत होते, घर पैशाने भरून जाते। चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वस्तिक कुठे काढायचं, कशा पद्धतीने काढायचं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि जे लोक चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा। आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी व सकारात्मकतेचा झरा वाढण्यासाठी आपण आपल्या घरी आपल्या हिंदू धर्मशास्त्रातील शुभ चिन्हे लावित असतो। देवी देवतांची खूप सारी शुभ चिन्हे आपल्याला सांगितली गेलेली आहेत, ती आपण घरी यांचा वापर आपल्या सुखी जीवनासाठी करू शकतो। स्वस्तिकाचे महत्त्व फक्त हिंदू धर्मातच नसून अन्य धर्मात सुद्धा मानले जाते। स्वस्तिक आपल्याला लाभदायी तर असते, त्यामुळे आपल्या आयुष्यावर सुद्धा सकारात्मक असे परिणाम दिसायला मिळतात। देव्हाऱ्यामध्ये रांगोळी नेहमी स्वस्तिक चिन्ह काढावे, तसेच अंगणात जेव्हा आपण रांगोळी काढतो तेव्हा देखील स्वस्तिक चिन्हे अवश्य काढून त्याची पूजा करावी। यामुळे घराचे रक्षण होते आणि धनलाभाचे संधी सुद्धा निर्माण होताना दिसतात आणि एक प्रकारची सकारात्मकता वावरते। स्वस्तिक या शुभ चिन्हामुळे खूप मोठी सकारात्मक भावना निर्माण होते आणि साक्षात देवांचा वास या ठिकाणी असतो जिथे आपण स्वस्तिक काढत असतो। त्यामुळे घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे ते निघण्यास सुद्धा मदत मिळते। गणेश पुराणानुसार स्वस्तिकाला गणेशजींचे प्रतीक मानलेले आहे। घरातील लक्ष्मी अबाधित राहावी, घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी घरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाते। आपण जेव्हा नवीन चूल किंवा नवीन आपला गॅस घेतो किंवा गॅस शेगडी घेतो तेव्हा सुद्धा आपण त्यावर स्वस्तिक काढतच असतो। आपल्या घरी कुठलीही नवीन उपकरणे येऊ देत किंवा आपल्या घरी आपण जर नवीन वाहन घेतले, गाडी घेतली किंवा कुठलीही छोटी गाडी का होईना घेतली तरी आपण त्यावर स्वस्तिक काढतो। तर स्वस्तिक काढण्याचा अर्थ असा असतो की तिथे सकारात्मकता असावी, शुभ असतं, म्हणून आपण स्वस्तिक सगळीकडे काढत असतो। म्हणून स्वस्तिकाचे महत्त्व जे आहे ते नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरले जाते। जिथे जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते तिथे स्वस्तिक चिन्ह काढल्यास तेथील नकारात्मकता निघून जाते, तसेच तिथे शुभ ऊर्जा निर्माण होऊन स्वस्तिक काढल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आणखी प्रबळ होताना दिसतो। स्वस्तिक जर उत्तर दिशेला काढले तर कुबेराची कृपा होऊन धन आपल्या घराकडे आकर्षित होण्यास देखील मदत मिळते। आपण जर पूर्व दिशेला स्वस्तिक काढले तर घरातील सदस्यांची ऊर्जा प्रबळ होते, ते जास्त क्रियाशील होतात व त्यामुळे त्यांची मेहनती सुद्धा बनतात आणि त्यांची कामे लवकर होण्यास मदत मिळते। ईशान्य कोपऱ्यातील स्वस्तिक आपले दुर्भाग्य सद्भाग्यामध्ये बदलण्यास मदत करते, म्हणून कायम ईशान्य दिशेला सुद्धा स्वस्तिक आपण काढायला हवे। स्वस्तिक काढताना आपल्याला हळदी कुंकूचा वापर करायचा आहे। जे आपण हळद घेतो आहे ती सुद्धा आपण जी घरी बनवलेली आहे, जिच्यात केमिकल नसेल, रासायनिक हळद नसेल, अशा पद्धतीचीच हळद वापरून आपल्याला स्वस्तिक बनवायचे आहे। किंवा कुंकू जरी आपण घेतलं तरी ते कुंकू आपल्याला चांगल्या पद्धतीचं घ्यायचं आहे, ज्यामध्ये कुठले रासायनिक घटक नसतील अशाच पद्धतीने आपण कुंकू घेऊन स्वस्तिक बनवायचे आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होण्यास मदत नक्कीच मिळेल। दक्षिण दिशेला आपण स्वस्तिक बनवू नये। पश्चिम दिशेला स्वस्तिक काढणे म्हणजे आपले धनाचे स्रोत वाढवणे असा त्याचा अर्थ होतो, जसे की इन्कम येण्याचे अनेकविध मार्ग निर्माण होतात। नैऋत्य कोपऱ्यामध्ये स्वस्तिक चुकूनही काढू नये, त्यामुळे आपल्या घरात दरिद्रता येण्यास मदत होते। म्हणून नैऋत्य दिशेस आवर्जून कटाक्षाने स्वस्तिक बनवणे टाळावे। तसेच आग्नेय कोपऱ्यात स्वस्तिक काढू नये। घराच्या मधोमध स्वस्तिक काढणे मंगलदायी असते, त्यामुळे सर्वत्र शुभ गोष्टी घडतात, कारण स्वस्तिक चारी बाजूंनी सकारात्मक ऊर्जा पसरवत असतं। म्हणून मध्यभागी आपण घराच्या मंगलमय स्वस्तिक हे काढलंच पाहिजे। तसेच स्वस्तिक कधीही तिरपे काढू नका, यामुळे आपली मती सुद्धा तिरपी होते। उत्तर, ईशान्य, पूर्व दिशेला स्वस्तिक नेहमी काढावे आणि ते सरळच काढावे। तसेच या दिशांना स्वस्तिक काढताना त्यांच्या दोन्ही बाजूला उभ्या रेषा काढाव्यात,
काढल्या जातात, कारण स्वस्तिकमधून प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते। यामुळे ती थोडी मर्यादित राहावी म्हणून असे केले जाते। स्वस्तिक नेहमी लाल रंगाचे असावे। तुम्ही कुंकूने देखील स्वस्तिक काढू शकता। अशा प्रकारे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी तुम्ही नेहमी स्वस्तिक काढू शकता। असेच माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।